गुड मॉर्निंग गाईज. आज आहे मंगळवार आणि इथे वाजले 4:15 म्हणजे 4:20 झाले आहेत. आणि आता सकाळचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे ते बारीक कोथिंबीर चिरून ठेवली आहे. ही बारीक हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या आहेत. इथे बारीक चॉप करून ठेवला मी कांदा. आणि हे आहे मी बॉईल केलेले बटाटा आहे. इथे मीठ आणि जिरे आणि हे आहे गव्हाचं पीठ. तर सगळं मी एकत्र करून घेते. अगोदर मीठ घालते आणि ते मीठ मी मिक्स करून घेते. त्यानंतर बटाटा आणि त्यानंतर सर्व मिश्रण आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपण जिरे घालूया, 1 चम्मच. ओके. आता थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकूया. हळद आणि लाल तिखट पण ॲड केले. आता मी हे सगळं ना मिक्स करून घेते आणि याचं ना मस्त आता मी डो बनवून घेणार आहे पाणी टाकून थोडंसं. पहिले मी असंच मिक्स करून घेईल आणि नंतर मग पाणी ॲड करेल. इथे फर्स्ट मी अशी रोटीसाठी जसं आपण चपाती लाटतो तसंच मी याला लाटलंय. आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे दिसतंय. साईडने आपण थोडंसं तेल घालूया. असा काहीसा डो दिसतो. थोडंसं पीठ गव्हाचं घेतलंय. चपाती कसं करतो तसं सेम करायचंय प्रोसेस.
गाईज इथे माझे मस्त आलूचे पराठे रेडी आहेत. डायरेक्ट केलेत मी पराठे हे विदाऊट स्टफिंग. आपण जसं नॉर्मली भरून करतो स्टफिंग तसं नाही केलं आहे मी. डायरेक्टली बटाटा बॉईल केला आहे आणि पिठामध्ये डायरेक्टली मळला आणि त्याची चपातीसारखी चपाती बनवून मी पराठे केले आहेत आणि छान झाले टेस्टी. नंदूला पण खूप आवडले. आणि आता हे ती डब्यावर घेऊन जाईल आणि अर्धे मी पीठ ठेवलं आहे. मी अर्धे निम्मे जे मी ठेवले पीठ ठेवून दिले साईडला, जे की मी दुपारी बनवेल मला आणि मम्मीला. इथे नंदूलासुद्धा मी गरम गरम मस्त टेस्ट करायला दिलं. तिला विचारलं की कसं झालं आहे मला खाऊन सांग. तर ती पण बोलली की दीदी छान झालं आहे, मस्त वाटतात खायला आणि गरमागरम तर खायला आणखीनच मजा येते. सो मला पण बरं वाटलं, चल आपण एवढ्या मेहनतीने बनवतोय वेळ देऊन, तर आपल्या घरच्यांना आवडलं पण पाहिजे. तर छान वाटलं. मी फर्स्ट टाईम ट्राय केली ही रेसिपी. तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आवडली असेल तर. सो हाय गाईज, आणि आत्ता वाजलेत 6:30. थोडे घड्याळ 10 मिनटं पुढे आहे आणि इथे मी रेडी पण झाली आहे. माझी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आणि आता वेळ आहे नाश्त्याची. तर आता नाश्त्याला बघू काय बनवायचं. बनव, तुला काय बनवायचं. मॅगी बनवू मला. बनव. ओके, तर आता मी मला मस्त मॅगी बनवते. चला तर जाऊया आपण किचनमध्ये. नंदू पण इकडे कामाला गेली आहे आणि माझी पण सगळी कामं झाडू लादी सगळे आवरून झालेत आणि घरसुद्धा आवरून झालं आहे. आता मस्त नाश्ता बनवते आणि दुपारी जेवणाचं तर तुम्हाला माहीतच आहे काय असणार आहे मेनू. नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आता मी लाईटी बंद करते घराच्या, कारण की आता मस्त बाहेर तुम्ही बघू शकता उजाडलं आहे सगळं. तर लाईट्स ऑफ करते आणि आता मी आणि मम्मी बेडरूममध्ये तिकडेच असू आता.
सो गाईज इथे सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता मी इथे झोपणार आहे आणि आता मी डायरेक्ट जेवायच्या टाईमलाच उठेल 12-1 वाजता. तर असं होतं माझं मॉर्निंग रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.